आजरा, गोवा रोड. घनदाट जंगल, धुक्यात हरवलेली वाट. लोक म्हणतात हा रस्ता रात्री पार करू नये, कारण इथे भूतांचा खेळसाळे सुरू होतो. कथा सुरू होते रात्रीचे 11:13. सतीश, गावातला व्हिडिओग्राफर, एका फंक्शनवरून आजऱ्याकडे परतत होता. त्याची बाईक जंगलात शिरताच धुकं इतकं दाट झालं की तू समोरची लाईट सुद्धा दिसेना. अचानक टक 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 कोणीतरी बाईकच्या टाकीवर हात मारल्यासारखा आवाज. सतीश थरकला. पाठीला काटा उभा राहिला, पण सभोवती कोणीच नव्हतं. तो वेग वाढवणार इतक्यात बाजूला रस्त्यावर पांढऱ्या कपड्यात एक म्हातारा उभा, डोळे खोल गेलेले, हातात एक दिवा आणि चेहऱ्यावर एक विचित्र स्मित. म्हातारा हात उंचावतो. थांब! सतीश घाबरून ब्रेक मारतो. म्हातारा जवळ येतो आणि कुजबुजतो. इथं कुणीच जात नाही रे, भूतान खेळायला बाहेर पडतात आता. सतीश म्हणतो, काका मला घरी जायचंय. म्हातारा त्याच्याकडे बघतो, हसतो आणि क्षणात गायब होतो. खेळ सुरू झाला. खेळाची सुरुवात. रस्ता आता अगदी रिकामा. अचानक बाईक स्वतःच बंद होते. कोणतंही कारण नाही. सतीश खाली उतरतो, पण जमिनीवर काही विचित्र पाऊलखुणा दिसतात. मानवी, पण उलट्या दिशेने चाललेल्या. मागच्या बाजूला कोणीतरी धावत येत असल्याचा आवाज. तो मागे वळून बघतो. कोणीच नाही, पण वर झाडावरून उलटी मान वाकवून एक सावली त्याच्याकडे पाहत असते. लांब केस, रक्ताळलेले डोळे आणि तिचा आवाज. खेळूया लपंडाव. धडधडत्या हृदयाने सतीश जंगलात पळतो. तेवढ्यात एका जुन्या मोडकळीस आलेल्या घरातून दिवा लागतो आणि त्यात तेच म्हातारा उभा. पण यावेळी त्याचे पाय हवेत. तो हलक्या आवाजात म्हणतो, तू थांबला नसतास तर वाचला असतास. सतीश घरातून बाहेर पडतो. रस्त्यावर परत आल्यावर जंगल पूर्ण तारं झालेलं. सतीशचा श्वास. अचानक त्याच्या बाजूला कुणी कुजबुजते. तुझा नंबर आता. त्या क्षणी संपूर्ण जंगलात किंकाळ्या. स्त्रीचा आवाज, मुलाचा रडका आवाज आणि ढोलासारखा धड 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 आवाज. रस्ता गायब होतो. त्याच्या खाली लालसर धुकं आणि त्याच्या समोर तीच सावली. यावेळी अगदी जवळ. तिने हात पुढे केला आणि म्हणाली, खेळ संपला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना त्याची बाईक सापडली. धुक्यातच उभी, चावी लागलेली, पण सतीश कुठेच नाही.